चेंज करायचं काँग्रेसचे उमेदवारी अर्ज मागे जर का उमेदवारी अर्ज मागे घेतला असेल, कारण मला त्याची अजून कल्पना नाही, पण आपल्या सांगण्यानुसार घेतला असेल तर त्या निर्णयाचं स्वागत आहे. माननीय अजितदादा महाराष्ट्रामधलं एक असं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी महाराष्ट्राच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता आणि अशी व्यक्ती आपल्याला जेव्हा अचानक निघून गेल्याच्या नंतर दुःखाचा डोंगर हा कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आजही उभा आहे. अशा वेळेस सहानुभूतीपूर्वक विचार होणं आवश्यक होतं आणि म्हणून काँग्रेसच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. या निर्णयासाठी शेवटचा दिवस उजवावा लागला, कारण शरद पवार यांनी पण मध्यस्थी केली, मुख्यमंत्र्यांनी पण फोन केला. मला वाटतं आता निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे मागे वळून पुन्हा बोलण्यापेक्षा किंवा त्याचा विचार करण्यापेक्षा त्यांनी निर्णय घेतला आहे. मला वाटतं त्या निर्णयाचं स्वागत केलं गेलं पाहिजे. त्याच्यापेक्षा त्यांची भूमिका काय होती ही त्यांनी अगोदर मांडली होती, परंतु त्यांचा कुठेतरी हा निर्णय होणं आवश्यक होतं असं मला वाटत होतं पर्सनली, आणि त्यांनी तो निर्णय घेतला, त्या निर्णयाचं स्वागत आहे. नाशिकमध्ये पुन्हा एक प्रकरण समोर आलेलं आहे. 9 जणांवरती खाजगी कंपनीमध्ये नोकरी देण्याच्या याच्यावरून अत्याचार केल्याचं प्रकरण उघडकीस आलं. नाही, माझ्याकडे त्याची आता माहिती उपलब्ध नाही, परंतु नक्कीच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होईल आणि जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई होईल. केरोसिनबाबत एक निर्णय झाला होता, त्या अनुषंगाने आता आपल्या राज्यामध्ये काय परिस्थिती आणि जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती? मला वाटतं केरोसिनच्या बाबतीत तरी कुठली अडचण नाही. गॅसची नक्कीच अडचण होती, सिलेंडरची अडचण होती आणि त्याच्यामुळे जे काही रिस्ट्रिक्शन्स किंवा जे काही नियमावली केंद्र शासनाने घालून दिली होती त्याचं मग पालन करत होतो. परंतु आता मला वाटतं आपल्याला माहिती आहे की सध्या युद्धविराम आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही मार्ग होता जो बंद झाला होता तो देखील खुला केला गेलेला आहे. जो काही तुटवडा होता नक्कीच तो आता पूर्ण होईल आणि पुन्हा जे काही सिलेंडर असू द्या किंवा जे काही अडचणी होत्या समोर होत्या त्या आता दूर होताना दिसतील. एलईडीच्या संदर्भात मच्छीमारांचं आता 10 तारखेला एक आंदोलन सुरू होतं आहे. एलईडीच्या मच्छीमारांबाबत एक मोठा संघर्ष आपल्या जिल्ह्यात पण बघायला मिळतो. नक्कीच एलईडीच्या बाबतीमध्ये या वारंवार तक्रारी समोर येत आहेत. परदेशातून परराज्यातून एलईडीच्या माध्यमातून मासेमारी आणि काही आपल्या राज्यामध्ये देखील काही फिशरमॅन त्याच्यामध्ये आहेत. परंतु अनधिकृत एलईडी जी काय मासेमारी होते ती होऊ नये ह्याकरता मागच्या सरकारमध्ये कायदा आपण बदलून घेतला होता, कायद्याच्या तरतुदी आपण कडक करून घेतल्या होत्या आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे, ज्याची अंमलबजावणी देखील आपण करत आहोत. परंतु माननीय मंत्री महोदय नितेश राणे यांच्यासोबत देखील आम्ही काही दिवसांपूर्वी मच्छीमारांच्यासोबत बैठक देखील मंत्रालयामध्ये आम्ही घेतली होती आणि मला वाटते कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता जे काही इन्फ्रास्ट्रक्चर हवे त्याची थोडी कमतरता आम्हाला जाणवते. जे स्पीड बोटी असतील, स्पीड बोटीमध्ये जर का पोलीस, कस्टम आणि फिशरमॅन आणि फिशरीजचे अधिकारी अशी एकत्रितपणे कारवाई करण्यासाठी जे काही तिथे सुविधा उपलब्ध हव्या, जसं पोलिसांकडे, कस्टम ऑफिसरकडे तिथे बंदुका हवेत असणं आवश्यक आहे. काही एलईडीची मासेमारी करणारे काही फिशरमॅन तिथे अनधिकृत तिथे गोळीबार देखील करताना दिसतात समुद्राच्या आतमध्ये आणि 12 नॉटिकल माईलच्या बाहेर देखील काही वेळेला ही फिशिंग केली जाते. म्हणून मला वाटतं ह्या सगळ्या दृष्टीने विचार करता थोडंसं अजून कायद्याची कडक अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. म्हणून माझा विश्वास की नितेश राणे स्वतः लक्ष घालून ते करतील. आंबा आणि काजू उत्पादक आहेत आपल्या कोकणातले, यांच्यासमोर मोठं संकट आहे. सरकारने जी मदत दिली त्या मदतीमध्ये काय होईल असं वाटत नाही शेतकऱ्यांना. शिवाय ज्या संकटावरती मात करण्यासाठी आपलं दापोली कृषी विद्यापीठ आहे तिथं गुणवत्ता केंद्रामध्येच 5% आंबे आहेत. नाही, ह्यावेळेस नक्कीच आंब्याचं उत्पादन जवळपास 90% उत्पादनामध्ये घट आहे असा विद्यापीठाचाच अहवाल आहे, कृषी विभागाचा अहवाल आहे आणि हा अहवाल 15-20 दिवसापूर्वीचा आहे. त्यानंतर कदाचित तो अजून देखील वाढला असेल. नुकसान 100% आहे. म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सगळ्या कोकणामधील आमदारांनी एकत्र मागणी केली होती की यावेळेस आपण अनुदान हे दिलं पाहिजे आणि पहिल्यांदाच आंबा आणि काजूला पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, कोकणाच्या इतिहासामध्ये हे अनुदान मिळतं आहे. 22,000 रुपये ज्यांना इन्शुरन्स नाही आहे त्यांना, आणि मला वाटतं 42,000 जर का आकडा कदाचित पुढे मागे होत असेल, परंतु 42,000च्या दरम्यान ज्यांचे इन्शुरन्स आहे त्यांना मला वाटतं पहिल्यांदा हे अनुदान मिळतं आहे. नक्की ह्याच्यामध्ये जर का वाढीव मदतची आवश्यकता लागली तर आम्ही ती देखील मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे करू. परंतु ह्या बाबतीमध्ये कोकणातील आम्ही सर्व आमदार, कुठल्याही पक्षाचे असो तर आम्ही सर्व आमदार हे एकत्र आहोत आणि कोकणामधील आंबा उत्पादकांसोबत आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. एकनाथ शिंदे यांनी बघा, शेवटी आज पक्ष नेतृत्व म्हणून अर्थातच त्यांच्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. आता ज्यांच्या बाबतीत तक्रारी असतील त्यांच्याशी माननीय एकनाथ शिंदे साहेब स्वतः त्यांच्याशी चर्चा करतील किंवा केलेली असावी आणि त्यांना ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचे पालन ते मंत्री महोदय करतील. शेवटी 288 आमदारांपैकी फक्त 42 आम्ही मंत्री आहोत. आज शिवसेनेचे जवळपास 60 आमदार आहेत, त्याच्यापैकी आम्ही फक्त जे काही मंत्री आहोत त्यांना आम्हाला जी जबाबदारी दिलेली गेलेली आहे
ती आम्ही सर्वांनी पार पाडली पाहिजे, याबद्दल कुठेही दुमत असण्याचं कारण नाही.